खरं मला ना कधी कधी असं खरंच वाटतं की महिला बाल विकास खात्यांच्याकडून लाडकी बहीण आणि अर्थात महाराष्ट्रभर त्याचा लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे, महिलांनी अप्रिशिएट केलंय, त्याची परिणिती आपल्याला निवडणुकांमध्ये दिसलेली आहे. पण कुठेतरी त्यामुळे इतर ज्या चांगल्या योजना आहेत ना ओव्हरशॅडो तर होत का असा प्रश्न कायम पडतो मनाला. नाही, वाटतं कधी कधी आम्हालाही वाटतं, कारण खूप वर्षांपासून अशा काही स्कीम्स आहेत ज्या आहेत सुरू, पण त्याच्यातून खूप बदलही झालेत, पण त्याला तितकी पॉप्युलॅरिटी नाही मिळाली. त्याच्यातून खूप सकारात्मक आपल्यालाही आले, जसे पहिलं दुसरं तिसरं महिला धोरण आलं, तेही कुठे ना कुठेतरी धोरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर खूप उपयुक्त ठरलेलं आहे. आम्ही चौथं धोरण ज्या वेळेला आणलं त्यावेळेला त्या 3 धोरणांमधले अनेक उदाहरणं तर आम्ही घेतलीच, पण आणखीन ते चांगलं कसं करता येईल हा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला आणि फ्लेक्झिबिलिटी ठेवली त्या धोरणामध्ये. म्हणजे एखादी स्कीम किंवा एखादा निर्णय जर आपण घेतला आणि तो नाही जास्ती इम्पॅक्टफुल ठरला तर त्याच्यामध्ये ऑल्टरकेशन्स आपण करू शकतो, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो, ते जास्ती अंमलबजावणी चांगली प्रभावी होण्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढी धोरणं शासनाकडून आता निघतील ती लवचिक असली पाहिजे, कारण आपली अपेक्षा शासनाकडून लोकांची ही बदलत चालली आहे. बरोबर. तर त्या बदलत्या अपेक्षेचे नुसार आपण जर धोरणामध्ये बदल आणला, इम्प्लिमेंटेशन मध्ये बदल आणला तर आणि तरच आपण ह्या स्कीम सक्सेसफुल करू शकतो. जसं आता 10 वर्षापूर्वी सोशल मीडियाचा एवढा वापर नव्हता. नक्की. आता आपण बघितलं, मला लाडकी बहीणचं मी डीबीटी उद्या चालू करते त्याच्या आधी सोशल मीडियावर आलेलं असतं, म्हणजे मला झालेले असतात सहित लिहिलेलं असतं. खरंय. सो त्या माध्यमचा आपण योग्य वापर करणं, सायबर क्राईम, मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम किंवा ज्या महिला किंवा बालकं हरवण्याचं जे प्रमाण त्याच्या ट्रॅकिंग सिस्टीम्स, ह्या सगळ्या आपण सक्षम करायच्या असतील तर नवीन नवीन गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये वापराव्याच लागतील, नवीन नवीन टेक्निक्स वापराव्याच लागतील. आणि ते करत असताना जे काही चॅलेंजेस आहेत किंवा ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत ह्यामध्ये आपण जर अपडेटेड राहिलो तरच आपल्या स्कीम रेलेव्हंट राहू शकतात. खरंय.